DJ सचिन आदिलाबाद। जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल वेदांत एडिटिंगवर लेखा नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो एकदम जबरदस्त गर्ल स्पेशल व्हिडिओ एडिटिंग वरती झालेला आहे। तर व्हिडिओला लाईक प्रत्येकाने करा। चॅनल वरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या वेदांत एडिटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या, कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स एडिटिंग शिकवत असतो। तर सोबतच मित्रांनो, आजच्या व्हिडिओला जो लागणारा मटेरियल आहे तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे मित्रांनो। आणि आजचा जो बिटमार्क आहे तो एकदम आहे मित्रांनो, पासवर्ड आहे मित्रांनो। त्या बिटमार्कला मी पासवर्ड बोलून दाखवणार आहे मित्रांनो, तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो, तर पासवर्ड समजणार आहे मित्रांनो। पासवर्ड जो आहे तो 2 स्टेप मध्ये आहे मित्रांनो। एक स्टेप आधी सांगितलं जाईल, नंतर दुसरी स्टेप नंतर सांगितली जाईल मित्रांनो। तर चला मित्रांनो, जरा वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात पहिल्यांदा मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनलवरून अलर्ट मोशन हा ॲप पिन केलेला आहे, तिथून डाउनलोड करून ओपन करून घ्यायचे। त्यानंतर ना आपल्याला जो डिस्क्रिप्शन मधली लिंक आहे ते प्रोजेक्टची लिंक आहे, ते प्रोजेक्ट इम्पोर्ट करून घ्यायचं मित्रांनो। बघू शकता अशा प्रकारे आहे मित्रांनो प्रोजेक्ट। सगळे फोटो, सगळे शेक इफेक्ट सगळे ऍड केलेले आहेत मित्रांनो। आणि जो सॉन्गचं नाव आहे तो लिंबूनेचं लिंबू हे सॉन्ग आहे मित्रांनो। तर मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा खाली यायचं मित्रांनो, स्क्रॉल करायचं। त्यानंतर नाही ते ग्रुपची लेअर आहे मित्रांनो, ग्रुप 1 त्यावरती क्लिक करायचं। त्यानंतर ना एडिट ग्रुप वरती क्लिक करायचं मित्रांनो। त्यानंतर ना ग्रुप 2 वरती क्लिक करून एडिट ग्रुप वरती क्लिक करायचं। ग्रुप 1 वरती क्लिक करून त्यानंतर ना एडिट ग्रुप वरती क्लिक करायचं। इथे 2 ओव्हरली भेटून जाईल मित्रांनो। हे दोन्ही ओव्हरलीज हाईड केलेले आहेत मित्रांनो। त्यानंतर ना इथे अनहाईड करायचं मित्रांनो, इथे बघू शकता। अनहाईड केल्यानंतर ना बॅक यायचं मित्रांनो एकदा। त्यानंतर ना या ग्रुप 1 ला सुद्धा हाईड करायचं। त्यानंतर ना अजून एक ओव्हरले त्याला सुद्धा अनहाईड करायचं आहे। त्यानंतर ना बॅक यायचंय, त्या ओव्हरलीच्या ग्रुपला आणि ह्या इमोजीला अनहाईड करायचंय, बॅक यायचंय। तर बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे ओव्हरलीज आहेत मित्रांनो। त्यानंतर ना स्टार्ट लिहायचं। त्यानंतर ना इथे ग्रुप 3 ची लेअर आहे मित्रांनो सगळ्यात वरती। त्यानंतर ना त्याच्यावरती क्लिक करायचंय, एडिट ग्रुप वरती क्लिक करायचंय। त्यानंतर ना ग्रुप 2 वरती क्लिक करून एडिट ग्रुप वरती क्लिक करायचंय। ग्रुप अँड मास्क 1 ह्याच्यावरती क्लिक करून एडिट ग्रुप वरती क्लिक करायचं। त्यानंतर ना हे जे 2 लेअर आहेत तो हाईड केलेले आहेत मित्रांनो, अनहाईड करायचे त्याला। त्यानंतर ना ह्या दोन्ही लेअरला एका लेअरला अनहाईड करायचं आहे, ह्याला तर अनहाईडच आहे मित्रांनो। तर बॅक यायचं आहे। तर बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे सगळं ओव्हरलीचं हे होऊन स्टार्ट लिहायचं आहे मित्रांनो। त्यानंतर ना प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं। त्यानंतर ना कोणताही शेप ॲड करून घ्यायचा आहे। त्यानंतर एंड पर्यंत वाढून घ्यायचं। 3 डॉट वरती क्लिक करायचं, स्ट्रेट टू कॉम्बिनेशन एरियावरती क्लिक करून एडिट शेप वरती क्लिक करायचं, रेडियस 0 करायचं आहे मित्रांनो। त्यानंतर ना बॉर्डर अँड शॅडोवरती क्लिक करून स्ट्रोक ॲड करायचं आहे। त्यानंतर ना 8.5 नाहीतर 9.5 केला तरी चालेल। त्यानंतर ना इथे कलर जो आहे तो बंद करून टाकायचा आहे आणि बॉर्डर अँड शॅडोमध्ये जाऊन स्ट्रोकचा कलर व्हाईट करून घ्यायचा आहे। तर बघू शकता झालेला आहे। तर स्टार्टला 5.1च्या बीटवरती येऊन प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर ना शेपवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर ना शेप ॲड करून घ्यायचा आहे, एंडपर्यंत वाढवून घ्यायचं आहे मित्रांनो। त्यानंतर ना 3 डॉटवरती क्लिक करून स्ट्रेट टू कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर ना इथे कलर अँड फिल्ममध्ये जायचं आहे, एडिट शेपवरती जाऊन रेडियस 0 करायचं आहे। त्यानंतर ना कलर अँड फिल्ममध्ये जाऊन हा शॅडोचा इफेक्ट लावून घ्यायचा आहे मित्रांनो आपल्याला। तर ॲडजस्ट करायचं आहे, मी ॲडजस्ट करून घेतो। तर बघू शकता मित्रांनो, मी अशा प्रकारे ॲडजस्ट केलेलं आहे। त्यानंतर ना या व्हाईटवरती क्लिक करायचं, व्हाईट कलर। त्यानंतर ना याला ट्रान्सपरंट बनवायचं, ट्रान्सपरंट झालेला आहे मित्रांनो। त्यानंतर ना याला खेचून इथे ग्रुपच्या खाली घ्यायचं मित्रांनो, फोटोच्या वरी। तर बघू शकता मित्रांनो झालेला आहे।
तर मित्रांनो आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे मित्रांनो. तर हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी इथे वरी शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे. एक्सपोर्ट होऊन जाईल मित्रांनो. एक्सपोर्ट झाल्यानंतर ना सेव्ह करायचं आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती हवा आहे ते सुद्धा कमेंट करून नक्कीच सांगा. आणि मित्रांनो आजचा जो पासवर्ड आहे मित्रांनो 85 आहे मित्रांनो. 8085 हा पासवर्ड आहे मित्रांनो. तर भेटूया पुढच्या आणि नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तर पुढचा व्हिडिओ येईपर्यंत जय शिवराय.